मित्रांनो, कबूतर किंवा त्याला दुसरा मराठीत शब्द आहे पारवा, दिसायला फार निरुपद्रवी आणि शांत स्वभावाचे दिसतात, पण काही कारणामुळे ते माणसाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतात. पारव्याच्या विष्ठेत पॅरासाइट सारखे रोगजंतू आढळतात, जे हवेत मिसळून श्वसनाद्वारे माणसाच्या शरीरात जाऊ शकतात. पारव्याच्या पिसामुळे व विष्ठेमुळे काही लोकांना ॲलर्जी होते. अस्थमाची लक्षणं त्यांच्यामध्ये वाढतात. पारव्याच्या विष्ठेतील आम्लामुळे इमारतीचे प्लास्टर, धातूचे भाग, शिल्पे इत्यादी हळूहळू खराब होतात. पारवा शहरामध्ये असल्यामुळे त्यांची संख्या सतत वाढत असते आणि ते सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून अस्वच्छता व दुर्गंधी निर्माण करतात. हा झाला पारवा किंवा कबूतर मनुष्याला कसा हानिकारक आहे, पण तो पारवा हा माणसाला आनंद देखील देतो. कसा ते बघा. पारव्यांचे मनाशी नाते खूप जुने आहे आणि त्याच्या अनेक गुणांमुळे तो लोकांना आनंद देतो. कबूतर किंवा पारवा हा जगभर शांती आणि मैत्रीचे प्रतीक मानले जाते. पारव्याच्या मऊ पिसाचे रंग आणि त्याची उडण्याची शैली आणि सौम्य आवाजात त्याचे घुमणे लोकांना फार आवडते. जुन्या काळापासून पत्रव्यवहारासाठी, खेळासाठी किंवा छंद म्हणून लोक पारवे किंवा कबूतर पाळतात व त्यांना त्याच्यामध्ये आनंद मिळतो आणि भरपूर समाधान मिळतं. अनेक धार्मिक कथा, कलाकृती व चित्रांमध्ये पारव्याचा वापर हा पवित्रता, प्रेम, स्वातंत्र्य दर्शनासाठी केला जातो. बागेत किंवा चौकात पारवे गोळा होण्यासाठी त्यांना धान्य दिले जाते आणि त्यामुळे मुलांना आणि वृद्धांना देखील भरपूर आनंद मिळतो. मित्रांनो, कबूतर किंवा पारवा आपल्याला भरपूर आनंद देतो, तसाच तो आपल्याला माणसाला धोकादायक देखील आहे. तर मित्रांनो, तुम्हीच ठरवा त्याचा धोकादायक भाग आपण किती घ्यायचा आणि त्याचा आनंद आपण किती लुटायचा. तुम्हीच ठरवा. मी फक्त तुम्हाला ही माहिती दिली आहे. ओके, थँक्यू.